नमस्कार. नमस्कार. SKP ITI कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आजपर्यंत वेगवेगळ्या ट्रेडची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. आज आपण TDM या ट्रेडची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडं या ट्रेडचे तज्ज्ञ शिक्षक श्री LS गायकवाड सर आपल्या समोर हजर आहेत. मी नमस्कार. गायकवाड सरांचं नमस्कार. SKP ITI कट्ट्यामध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. TDM या ट्रेडचा फुल फॉर्म आणि या ट्रेडबद्दलची सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांना आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तर कृपया त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी. निश्चितच TDM आपण जर बघितलं तर 3 अक्षराचा हा शब्द आहे. या TDM वरती पिक्चरही येऊन गेलेला आहे. त्या 3 अक्षराच्या शब्दामध्ये TDMचं गुपित गुंतलेलं आहे. TDM मध्ये 2 फॅकल्टीज पडतात. एक म्हणजे जिग अँड फिक्चर प्रेस टूल मेकर्स, जे शीट मेटलमधून वेगवेगळे पार्ट्स आपण तयार करतो, आणि दुसरं म्हणजे डायज अँड मोल्ड. ह्या शीट मेटल आणि डायज अँड मोल्डमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जिथं जिथं कंपनी आहेत तिथे तिथं हा ट्रेड च्या मुलांना सर्व्हिसची संधी मिळते. आता ह्या ट्रेडमध्ये म्हणाल तुम्ही तर हा ट्रेड पूर्वी 2+2 म्हणजे काय की ITI 2 वर्ष आणि अप्रेंटिस 2 वर्ष असा होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत चेंज झालं आणि त्याच्यामध्ये 3+1 हा असा ट्रेड आला. आता हा 3+1 म्हणजे काय की 3 वर्ष ITI आणि 1 वर्ष अप्रेंटिस तुम्हाला कंपनीमध्ये करावं लागत होते. 3 वर्ष ITI मध्ये शिकत असताना तुम्हाला ITI मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, आणि हा ट्रेड जो आहे तो मल्टी स्किल ट्रेड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक फिटिंगही शिकवलं जातं. त्याच्यानंतर ट्रेड टर्नरमध्ये जी लेथ मशीन शिकवली जाते तीही शिकवली जाते. मिलिंग मशीन देखील शिकवले जाते. त्याच्यानंतर ज्या आपल्या मॉड्युलर मशीन्स आहेत, उदाहरणार्थ CNC मशीन असेल, त्याच्यानंतर VMC मशीन असेल, त्याच्यानंतर EDM मशीन असेल, ह्या देखील मशीन शिकवल्या जातात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेळ कन्फ्युजन होतं की आपण हा ट्रेड घ्यायचा कशाला. तर हा जो ट्रेड आहे याच्यामध्ये 2 फॅकल्टी जे पडतात. तुम्ही कुठल्याही ट्रेडला ॲडमिशन घेतलं तर कंपनीमध्ये तुम्हाला सहजपणे जॉब मिळू शकतो. कारण या ट्रेडमध्ये तुम्ही मल्टी स्किल असल्यामुळं तुम्ही टर्नर म्हणून जाऊ शकता, मिलर म्हणूनही जाऊ शकता, फिटर म्हणूनही काम करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला काम करता येतं. त्यामुळे हा ट्रेड तुम्ही ITI मध्ये बघितला तर फार कमी ठिकाणी आहे. फार कमी ठिकाणी म्हणजे कसं आहे की जर टूल अँड डाय मेकर जिग अँड फिक्चर प्रेस टूल जर पाहिला तर जिग अँड फिक्चर प्रेस टूल हा ट्रेड फक्त आपल्या पुणे रिजनमध्ये 2 ठिकाणी आहे. एक म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव, आणि दुसरा म्हणजे आपली छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे. याच ठिकाणी 2 ठिकाणी आहे ट्रेड. आणि दुसरीकडे पाहिलं प्रायव्हेटमध्ये जर बघितलं आपण तर प्रायव्हेटमध्ये एकच बोरीबर्ग ITI जो आहे तिथं हा ट्रेड आहे. त्यामुळं या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेताना किंवा ह्या ट्रेडमध्ये आपण ॲडमिशन घेतल्यानंतर कमीत कमी जागेमध्ये जास्त ट्रेड असल्यामुळं कमीत कमी विद्यार्थ्यांना हा ट्रेड मिळतो. आणि त्याच्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ह्या ट्रेडला जास्त प्रमाणात मागणी आहे. कारण याची बाहेर पडणारी विद्यार्थी संख्याची अतिशय अल्प असते, अतिशय कमी आहे. त्याच्यानंतर आपण ह्याची दुसरी फॅकल्टी जर बघितली डायज अँड मोल्ड, तर डायज अँड मोल्डमध्ये जर बघितलं तर डायज अँड मोल्डमध्ये आपल्या रिजनमध्ये, पुणे रिजनमध्ये माळेगाव, आपलं माळेगाव ITI नाही आहे, सातारा ITI आहे, कोल्हापूर ITI, खेड ITI आणि त्याच्यानंतर आपला औंध ITI, या 4च ठिकाणी आहे. म्हणजे पहा तुम्ही इतर जे ट्रेड आहेत, इतर ट्रेडच्या मानाने हा ट्रेड मल्टी स्किल असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आहे. ओके, धन्यवाद सर. अत्यंत सविस्तर माहिती तुम्ही दिलीत या ट्रेडबद्दल. मला आता या ट्रेडच्या या सविस्तर माहितीनंतर आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की या ट्रेडमध्ये महिलांना कितपत संधी आहे. या ट्रेडमध्ये जसं गव्हर्नमेंटचं हे आहे, पॉलिसी आहे, तर प्रत्येक ट्रेडला आपल्या महिलांना जर 30% आरक्षण आहे तर ह्या ट्रेडमध्ये देखील 30% आरक्षण महिलांना मिळतं. आणि सहजपणे हा मल्टी स्किल ट्रेड असल्यामुळं महिलांना कंपनीमध्ये देखील 30% आरक्षण असल्यामुळं महिलांना सहजपणे नोकरी मिळू शकते, किंवा महिला देखील स्वतःचा व्यवसाय सहजपणे करू शकतात. जर त्यांनी प्रेस टूलवरती जर काम केलं तर त्या प्रेस मशीन घेऊन स्वतःच्या देखील व्यवसाय करू शकतात. निश्चितच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे महिलांना सुद्धा रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या या ट्रेडद्वारे संधी उपलब्ध आहे.
मला सर सांगा की सरकारी आस्थापनांमध्ये या ट्रेडला कितपत संधी आहे, कितपत वॅकन्सीज आहे? जिथं जिथं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल सेक्टर आहे, जिथं जिथं गव्हर्नमेंटचे मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल सेक्टर, उदाहरणार्थ आपण बघितलं तर 500 बार आहे, अम्युनिशन फॅक्टरी आहे, रेल्वे आहे, त्याच्यानंतर आपले वेगवेगळे कंपन्या ज्या आहेत ह्याच्या गव्हर्नमेंटच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या, तिथे तिथे सर्व ठिकाणी टूल अँड डाय मेकर हा घेतलाच जातो. अगदी खरं आहे की प्रायव्हेट असतील, खाजगी आस्थापना असतील, सरकारी आस्थापना असतील मध्ये TDMला प्रचंड मागणी आहे असं सर आता आपल्याला सांगतात आहे. सर, या TDM ट्रेड नंतर व्यवसायात किंवा चांगल्या जॉबवर, चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करत असलेले तुमचे काही विद्यार्थ्यांची आम्हाला उदाहरणं सांगता येतील का? निश्चितच. माझा एक 97 सालचा विद्यार्थी आहे, तो अनिल जगताप म्हणून आहे, आपल्या सासवड जवळच्या साकोर्डे गावातला आहे. त्याचं स्वतःचे 4 युनिट्स कंपनी चालू करतात. तो फक्त डाय मॅन्युफॅक्चरिंग करून देतो. त्याच्यावर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असे CNC मध्ये त्याच्या फॅक्टरी आहेत, असे 4 ठिकाणी फॅक्टरी आहेत. त्याच्यानंतर माझा सुधीर जाधव म्हणून आहे, त्याचे बारामतीमध्ये स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, तिथं त्याचे डाईज आणि मोल्डचे कामं करत होतो. त्याच्यानंतर अमित कचरे म्हणून आहे की त्याचंही देखील स्वतःचं वर्कशॉप चालू आहे. आणि असे 2-3 जण आहेत की एकत्र मिळून, विद्यार्थीच माझे 2-3 आहेत की एक जण भारत फोर्जला काम करतो शरद ढवळे म्हणून, आणि दुसरा राजेंद्र नलके म्हणून स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग. या दोघांमधून एक युनिट तयार करून त्या दोघांनी वेगवेगळ्या मिलिंग मशीन घेतलेले, लेथ मशीन घेतलेले, आणि त्याचं एक मॅन्युफॅक्चर स्वतःचं वर्कशॉपचं युनिट हे बारामतीमध्ये टाकलेलं आहे. खूप छान. तुम्ही जर बघितलं की सरांच्या बोलण्यातून एक अभिमान यातून दिसत होता की त्यांचे विद्यार्थी आज फक्त रोजगारच नाही त्यांनी मिळवला, तर त्यांनी स्वयंरोजगार स्वतःचा चालू केला आणि इतरांना रोजगार देते झाले. मित्रांनो, ITIच्या या TDM ट्रेडमध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला दुसऱ्यांना सुद्धा रोजगार देण्याची ताकद या ट्रेडमध्ये आहे. हे सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं. सर, एक आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की या ट्रेडच्या अप्रेंटिससाठी आपल्या पुणे विभागात किती संधी आहे आणि किती मानधन मिळतं किंवा स्टायपेंड मिळतो? निश्चितच. आपल्या हा टूल अँड डाय मेकर 2 वर्षाचा ट्रेड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळं 1 वर्ष तुम्हाला अप्रेंटिस करावं लागते. अप्रेंटिस ही कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 16,000 आणि जास्तीत जास्त 24,000पर्यंत स्टायपेंड मिळतो. म्हणजे गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. त्याच्यानंतर 24,000पर्यंत स्टायपेंड मिळतो. आणि जिथं जिथं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टर आहे तिथं तिथं सर्व कंपनीमध्ये, त्याच्यामध्ये टाटा मोटर्स असेल, बजाज टेम्पो असेल, बजाज ऑटो असेल किंवा अल्फा लेवल असेल, ह्या सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला सहजपणे अप्रेंटिस मिळू शकते. अगदी. तुम्ही जर बघितलं तर हा जो सरांनी सांगितलेला स्टायपेंड आहे अप्रेंटिसच्या दरम्यान मिळणारा, तुलना जर तुम्ही केली तर पारंपरिक शिक्षणानंतर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येता नोकरीसाठी तेव्हा तुम्हाला मिळणारं मानधन, वेतन आणि ITI पासआउट झाल्यानंतर अप्रेंटिसच्या दरम्यान, शिकाऊ उमेदवारीच्या दरम्यान तुम्हाला मिळणारं स्टायपेंड, मानधन, ह्यातली तफावत तुम्ही सहजपणे लक्षात घ्या. आणि ITI करणं म्हणजे स्वतःच्या पायावर अल्प कालावधीत उभं राहणं, स्वतःचा स्वयंरोजगार निर्मिती करता येणं, त्यासाठी कॉन्फिडन्स निर्माण होणं, हे ITIच्या या ट्रेडचं गुपित सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं. धन्यवाद सर, तुम्ही आज TDM ट्रेडबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांनी निश्चित यातून बोध घेतील. तुम्ही ITIच्या ॲडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे, त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? निश्चितच तुम्हाला ITIमध्ये किंवा 10वी झाल्यानंतर आपल्या पाल्याने काय करावं हा प्रत्येक पालकांना प्रश्न असतो किंवा प्रत्येक जणांना आपल्याला पडलेला प्रश्न असतो की माझ्या मुलांना 10वी नंतर काय करावं. जर मुलांची 10वी नंतर कुठं आवड आहे त्याप्रमाणे तुमच्या आवडीचा विचार करून निश्चितच त्याला मल्टीसार्कल ट्रेड जर करायचा असेल तर हा टूल अँड डाय मेकर ट्रेड निश्चितच त्याला फायदेशीर ठरेल. याच्यामध्ये फॉरेनला सुद्धा जाण्याची शक्यता आहे. प्रचंड प्रमाणामध्ये असे टूल अँड डाय मेकरला विदेशात देखील मागणी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये बरेचसे मुलं आपली गेलेली आहेत, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये काही मुलं स्थायिक झालेले आहेत. त्याच्यानंतर हा टूल अँड डाय मेकर जर तुम्ही ट्रेड केला त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करण्याची संधी आहे. IGTR औरंगाबादमध्ये तुम्ही याचा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनचा 1 वर्षाचा डिप्लोमा देखील तुम्हाला करता येतो. IGTR औरंगाबादमध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे.
त्याच्यानंतर अप्रेंटिस केल्यानंतर किंवा टूल अँड डाय मेकर 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला देखील ॲडमिशन मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही जर हा 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर 2 वर्ष कोर्स केल्यानंतर तुम्हाला 10-12वी इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट देखील मिळू शकतं की जेणेकरून तुम्हाला 12वीला बसल्यानंतर फक्त 2 विषयांची परीक्षा द्यावी लागते. एक तर मराठी किंवा हिंदी विषय दिल्यानंतर आपले पूर्ण जे विषय दिलेले आहेत तुम्ही ITIला त्या विषयांची बेरीज करून तुम्हाला आपल्या 12वीचं सर्टिफिकेट देखील मिळू शकतं. त्यामुळे पालकांनी देखील याच्यावरती विचार करावा की हा मल्टी स्किल ट्रेड आपण का निवडू नये किंवा मल्टी स्किल ट्रेड का निवडावा. हे तुम्ही जर ITIत आलं आणि तुम्ही प्रत्यक्ष जर त्याचं पाहिलं किंवा अवलोकन जर केलं तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल. धन्यवाद. खूप छान सरांनी माहिती दिली. आणि फक्त ITI केल्यानंतर तुमचं शिक्षण थांबत नाही, तर ते शिक्षणाची एक नवीन सुरुवात होते आणि तुमच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे कायमस्वरूपी खुले होतात. शिक्षण ही खरं तर कधीही न थांबणारी गोष्ट आहे. ते शिकत राहू शकता तुम्ही, पण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं शिकणं आपल्या पैशानं ह्याचं समाधान विद्यार्थ्यांना मिळू शकतं, पालकांनाही ते समाधान मिळू शकतं. यासाठी ITIची आत्ता सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ITIच्या पोर्टलला भेट द्या. आमच्या ITIचं पोर्टल आहे www.admission.dvt.gov.in. या वेब पोर्टलला भेट द्या, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत भाग घ्या आणि ITIचा प्रवेश सुलभ करा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद.